नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या काठी आलेलो आहे आणि बघू शकता आपण महापूर कशा प्रकारे आला आहे आणि काय प्रकारे इथे जे महापुरात जे मंदिर आहेत ते कशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही, कशा प्रकारे पाण्यात गेलेले आहेत। भक्त पुंडलिक मंदिर हे पूर्ण पाण्यात आहे। तसंच पुंडलिकाचे आईवडिलाचं मंदिर व बरीच मंदिरे इथे सर्व संपूर्ण पाण्यात आहेत। इस्कॉन टेम्पल, इस्कॉन मंदिर हे हरे राम हरे कृष्ण मंदिर हे सुद्धा पाण्यात आहे। त्या मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतंय का बघा, त्या साईडला विष्णुपद मंदिर थोडंसं दिसत असेल बघा तुम्हाला, ते सुद्धा पाण्यात आहे आणि पूर्ण पाण्यात गेलेले आहे ते मंदिर, विष्णुपद मंदिर। पूर जरी ओसरत असला तरीही भरपूर पाणी चंद्रभागा नदीत आहे। इकडे बघू शकता तुम्ही, ही चंद्रभागा नदीतील ओढ्या लावून ठेवलेत नाविकांनी, कारण असल्या महापुरात ओढ्या सुद्धा काही करू शकत नाहीत, चालू शकत नाहीत। पाण्याला पूर्णतः ओढ आहे, खूप जास्त प्रवाहाने पाणी वाहत आहे। बघू शकता तुम्ही, मला जवळ नेऊन दाखवतो। हे बघा, कॅमेरा जवळ नेऊन दाखवल्यावर बघू शकता तुम्ही, हे पुंडलिक मंदिर हे संपूर्ण पाण्यात। हा नवीन पूल तर अशा प्रकारे ही मंदिरं पूर्णतः पाण्यात आहेत। पूर ओसरत आहे। काल इथपर्यंत पाणी होते, या वडाच्या झाडापत्र पाणी होतं। आज भरपूर पाणी कमी झालेलं आहे, तरी सुद्धा भरपूर पाणी आहे। लोकांचं बरंच नुकसान झालं आहे या महापुरात। सीना असेल, भीमा असेल, तसेच मानगंगा नदी असेल, ह्या संपूर्ण नद्याही आठवड्याच्या पावसात तुडुंब भरून महापूर आलेत। लोकांचं भरपूर नुकसान झाले यात। तरी सरकारनंही या गोरगरिबांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। खूप नुकसान झाले यात गोरगरिबांचं। म्हशी, शेळ्या, मेंढ्या खूप वाहून गेलेलं आहे। काहींच्या तर घरातील वस्तूही वाहून गेलेल्या आहेत ह्या महापुरात। जास्त सीना नदीच्या काठच्या लोकांचं फार नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये पाणी घुसणं असेल, तिथे बऱ्याच प्रकारे नुकसान झालेलं आहे। शेतात पाणी असेल, परत घरात लोकांच्या घरांनी पाणी गेलेलं आहे। काही जण तर साप चावून मेलेत तिथे, अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। तर आपण बघू शकता इथे गढूळ पाणी आणि त्यात हे घाणीचं साम्राज्य, ह्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता ही दाट असल्याचं दिसत आहे। घाण पाणी, गढूळ पाणी झालेलं आहे। डेंगू या दिवसात खूप वाढण्याची शक्यता आहे। डेंगू म्हणजे बरेच रोग जे पावसाळी
पाण्याच्या पावसाने होतात ते मलेरिया असेल, अशा घाणीच्या साम्राज्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. लोकांना या रोगराईचा त्रासही सहन करावा लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवूया आपण आणि आपल्या प्रीतम व्ह्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मंडळी, नमस्कार.